आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पनीर बिर्याणी. आपण अर्धा किलो पनीर घेतलेला आहे. सोबत 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, त्यासोबत आलं लसूण पेस्ट, केवड्याचं पाणी आणि दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, मोठी वेलची आणि हिरवी वेलची. आणि आपण इथे बरिस्ता घेतलेला आहे. बरिस्ता आपण बऱ्याचदा दाखवलेला आहे, त्यामुळे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. हा पहा असा. आता आपण त्यात घालणार आहोत मसाले. हळद, आपला घरचा मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला. त्यानंतर आपण अर्धा किलो बासमती राईस भिजवून ठेवलेला आहे तासभर, सोबत तेल आणि मीठ. आणि हो, आपण दही घेतलेला आहे. पनीर मॅरिनेट करून घेऊया. ते एका आपण बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. त्यात जातील थोडे थोडे मसाले. अर्धा चमचा गरम मसाला, हाफ टीस्पून धना पावडर, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून आपला घरचा आगरी मसाला, सोबत जिरा पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडी आलं लसूण पेस्ट. आता हे सगळं आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. इथे आपण पाणी टाकत ठेवलेलं आहे राईस साठी. या पाण्याला छान उकळी येऊ दे. पाणी गरम झालेलं आहे. त्यात आपण घालूया तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी. सोबत आपण घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. सोबत आपण घालूया राईस. आपल्याला हा राईस 90% छान शिजवून घ्यायचा आहे. आता वरतून घालूया तूप, म्हणजे तो सुटसुटीत होईल. पनीर फ्राय करायचं आहे, त्यासाठी आपण तेल घातलेलं आहे पॅन मध्ये. तेल गरम होताच आपण त्यात पनीर घालूया आणि सर्व पनीर एक 2-4 मिनिटांसाठी छान असे शॅलो फ्राय करून घेऊया. हलक्या हाताने ते फिरवा. हे आता छान असे फ्राय होत चाललेले आहे. हे पहा, हे झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे बाजूला ठेवूया. इथे राईस पण आपला 90% झालेला आहे. आता यातलं पाणी वेगळं करून घेऊया. हा पहा, आपला राईस सुटसुटीत झालेला आहे. आता आपण लगडी ठेवूया. त्यात आता आपण घालूया 2 पळ्या तेल, सोबत खडा मसाला, त्यासोबत 2 कांदे बारीक चिरलेले परतवून घेऊया. आता त्यात घालूया 1 टोमॅटो. हा सुद्धा परतवून घेऊया. नेहमीप्रमाणे कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, तर 5 मिनिटं झाकण देऊन शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो शिजलेला आहे. आता त्यात घालूया आलं लसूण पेस्ट 1 चमचा भरून. छान परतवून घेऊया लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत.
आता त्यात घालूया आपला आगरी मसाला, सोबत हळद, त्याचसोबत धना पावडर, जिरा पावडर, घरगुती गरम मसाला हे मिक्स करून घेऊया। हे परतवून झालेलं आहे। त्यात आता घालूया अर्धी वाटी फेटलेलं दही। दही आधी फेटून घ्या। हे छान मिक्स करून घ्या। ह्याची छान अशी ग्रेव्ही तयार होईल। आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ। मीठ जपून घाला, कारण आधी पण आपण मीठ घातलेलं आहे। त्याचं प्रमाण बघून घाला। हे आपण दह्याचं पाणी यामध्ये ओतलेलं आहे। छान परतवून झालेला आहे। मसाला शिजलेला आहे। आता आपण त्यात पनीर घालूया। बघा, आपल्या पनीरला सुद्धा कलर खूप सुंदर आलेला आहे। हलक्या हाताने फिरवून घ्या। आपण यात केवढा पाणी घातलेला आहे ऑप्शनल आहे। आता हे परतवून घेऊया। नसेल नाही घातलं तरी चालेल। आता ग्रेव्ही तर झालेली आहे। आता आपण त्यात घालूया वरतून छान असा राईस। आणि तुम्ही पाहू शकता आपला राईस खूप असा छान सुटसुटीत झालेला आहे। अजिबात चिकट नाहीये। वरतून घालूया बरिस्ता, सोबत कोथिंबीर, आणि त्याच सोबत आपण घातलेला आहे 1 चमचा भरून तूप। त्याऐवजी बटर वापरला तरी चालेल। आता झाकण देऊया आणि मंद आचेवर आपण 10 मिनिटं तरी शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत। झाकण उघडूया। पहा, आपली बिर्याणी तयार झालेली आहे। दिसते की नाही सुंदर? आता मी तुम्हाला ही काढून दाखवते। अशा प्रकारे पनीर बिर्याणी नक्की ट्राय करा। अगदी हॉटेल सारखी होते। खूपच छान लागते। आणि व्हिडिओ आवडतात ना आपले? मग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। बरं, वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ना सर्वांचे खूप खूप आभार। आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।